नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कल्याण डोंबिवली किंवा टिटवाळा परिसरात राहत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। ज्या वाहतूक कोंडीमुळे आपला तासनतास वेळ वाया जातो त्यातून आता कायमची सुटका होणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, कल्याण डोंबिवली टिटवाळा रिंग रोडमुळे आता डोंबिवली ते टिटवाळा हा प्रवास फक्त 15 ते 20 मिनिटात पूर्ण होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या रिंग रोडच्या कामाची सध्याची स्थिती काय आहे ते। आणि याचाच अपडेट घेण्यासाठी मी आलेलो आहे, खास आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळा अपडेट। आता मी तुम्हाला डायरेक्ट हा जो प्रकल्प जिथे सुरू आहे, मी खाडीजवळ उभा, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। ही खाडी, कल्याण खाडी, आणि समोर ट्रेन जाते। तर या कल्याण खाडीजवळनं आता मी आलेलो आहे। समोर तुम्हाला मुंब्रा दिसत आहे, कामे पिलर्स अजून देखील खूप तिथे जमा आहेत, पण इथून पुढे रस्ता बंद आहे बहुतेक। इथून पुढे तुम्हाला मी दुर्गाडीपर्यंत हे जे काम किती चालू आहे आणि कसे चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला निघूयात पुढे। मित्रांनो, हा रिंग रोड एकूण 26 किलोमीटर लांबीचा असून तो विविध टप्प्यात म्हणजे फेजेस मध्ये विभागला गेला आहे। हा मार्ग दुर्गाडी किल्ला, कोळशेत, डोंबिवली आणि थेट टिटवाळ्याला जोडला जाणार आहे। यामुळे कल्याण शहराच्या मुख्य भागातील वाहतुकीचा ताण 50% कमी होईल। सध्या तुम्ही पाहू शकता इथे जो काम चालू आहे ते कुठल्या प्रकारे सुरू होते। इथून जे पिलर्स ते लहानाचे मोठे असे होत गेलेले, तुम्हाला तपशील दिसत असेल। एक छोटे आणि मस्त पैकी असे मंदिर देखील आहे। तर सध्याच्या अपडेट नुसार रिंग रोडच्या 3ऱ्या टप्प्याचे काम प्रगती पथावर आहे। तर काही ठिकाणी पुलांचे कामे पूर्ण झालेले आहेत, काही ठिकाणी तर रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। कदाचित 2026च्या या अखेरीपर्यंत यातील मोठा भाग वाहतुकीसाठी सज्ज होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि तुम्ही हे जे काम पाहताय इतकं लक्षात येते की हा रस्ता 8 पदरी आहे, ज्यामुळे वाहनांचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर राहू शकतो। तर पाहू शकता इथे गर्डर्स देखील लावलेले आहेत, गर्डर्स देखील लागलेले आहेत। सध्याच्या घडीला आपण कल्याणच्या खाडी किनारी उभे आहोत। कल्याण स्टेशन करता जाणारी ट्रेन SMT वरून आलेली, आणि तुम्ही पाहू शकता त्या कामाचा एक आढावा घेता। इथे पिलर्सवर गर्डर्स देखील लावण्यात आलेले। तुम्हाला सर्वांना यापूर्वी देखील मी सांगितलेले की मी जॉब करून हे सर्व करत असतो। आज देखील सकाळी 7:30 वाजता मी निघालोय आणि हा व्हिडिओ शूट करायला इथे आलेलो आहे। त्यानंतर 10 वाजेपर्यंत मला पुन्हा कामावर हजर होणे। एवढ्या सर्व मेहनतीसाठी आपल्या सर्वांकडून एक लाईक हवा आहे, आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नये, आणि व्हिडिओ आवडल्यास हाईप करावे जेणेकरून तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो, आणि शेअर करायला देखील विसरू नये। सतत नवीन रोड अपडेट्स खास आपले मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण अनेक रोड अपडेट्स पाहिले असताना जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा जो आपण अपडेट पाहिला, ज्यामध्ये रायते इंटरचेंज बदलापूरला होताना जो काही रस्ता आपला तयार झाला आहे मार्ग, त्याच्यामध्ये काही ठिकाणी आहे ना हाय व्होल्टेज जे पॉवर सप्लायचे टावर आहेत, त्याला अति उच्च दाबाचा जो विद्युत प्रवाह वाहून नेला तर ते रस्त्यामध्ये आडकाठी येतात, ते हटवले गेले नाहीत। तसंच आडकाठी पुन्हा ह्या जो डोंबिवली ते टिटवाळा रिंग रोड आहे याच्यामध्ये देखील या खाडीची किनारी, कल्याणची जी खाडी आहे त्याच्या किनारी तुम्हाला मी दाखवतो। हा बघा, हा बघा, हा तो हाय व्होल्टेज टावर जे पॉवर सप्लाय केलं तर तो टावर, हा जो मार्ग आहे ज्याला डोंबिवली ते टिटवाळा रिंग रोड याच्यामध्येच आडकाठी येते,
हा टावरचा हॉटेल तेव्हा याचं काम बहुतांश हा जो मधला स्पेस खाली राहिला आहे हे पूर्ण होऊ शकतो. ह्याच्या मागे गर्डर्स टाकलेले आहेत पिलर्सवर, इकडे देखील टाकलेले आहेत. पण मधला स्पेस राहिला आहे त्याच्यासाठी हा जो हाय व्होल्टेज पॉवर सप्लायचा जो टावर आहे हा अडकाठी येते. अशीच अडकाठी आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो रोड अपडेट घेतला त्याच्यात देखील येत होता. चला आता पुढे जाऊयात. सदर आपण सुरुवात केली ती पार शेवटचा टोक होता. आपण निघालो. तुम्हाला मी अगोदर सांगितले की रस्त्याचे कामे सुरू आहेत आणि खूप कठीण प्रवास करत आलेलो आहे. नक्कीच आपण त्याहून पुढे गेलो असतो, परंतु कुठेतरी खाडीचे काम थांबलेले असल्या कारणाने आपण मागे फिरलो. हा जो मार्ग आहे रिंग रोड डोंबिवली ते टिटवाळा, याचा प्रवाशांना काय फायदा होणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा निघतो. त्याचा फायदा असा होणार आहे की शक्यतो सर्वांच्या वेळेची बचत होणार आहे. कारण सध्याच्या घडीला डोंबिवली टिटवाळा जायचं म्हटल्यास निदान 1 ते 1.5 तास जातो आणि तो 1 ते 1.5 तास साधारणतः 20-25 मिनिटावर येऊ शकतो. तुम्ही पाहू शकलात किती मोठ्या मोठ्या मशिनरीज तिथे उभ्या होत्या. त्या सर्व मशिनरीजमुळे हे सर्व कामे जे पूर्वी खूप उशिरा व्हायचे आता लवकरात लवकर होत असते. तसेच इतर जे फायदे होणार आहेत प्रवाशांना, त्यातला दुसरा फायदा म्हणजे इंधनाची बचत होणार आहे. ट्रॅफिक नसल्या कारणाने तुमचं पेट्रोल आणि डिझेल दोन्ही वाचणार आहेत. तुम्ही पाहू शकता इथून जे तो रस्ता दुभाला गेलेला आहे, जे आतमध्ये सर्व कामे सुरू आहेत. शक्यतो इथून कदाचित येत्या काही दिवसांमध्ये रस्ता बंद करण्यात येऊ शकतो. कदाचित बंद देखील करू शकत नाही, कारण मागे 2 मंदिरे आपण पाहिलेत. मंदिरे असल्या कारणाने कोणी हा रस्ता देखील बंद करू शकणार नाहीये. त्या असो, आपल्याला व्हिडिओ संदर्भात काही अजून सूचना द्यायच्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करावे. एक अजून महत्वाची गोष्ट हे पाहू शकता, आपण दूरवरून प्रवास करत जो निघालेलो ते आलेलो. आता पत्रे पुलावरून आल्यावर दुर्गाडी किल्ल्याकडे जाताना आपण जो रस्ता धरतो, म्हणजे फुल मार्केट जो आहे त्या फुल मार्केटच्या मागचा रस्ता डोंबिवली पत्रे पुलावरून आल्यास आपण जेव्हा डाव्या हाताला वळतो तेव्हा आपण दुर्गाडीकडे जातो. हे पाहू शकता. सदर जो रस्ता आपण आतापर्यंत पाहिला तो रस्ता घेऊन या रस्त्याला जोडला जाणार आहे. कारण आताच तिथे काही तिथले जे अधिकारी बसलेले त्यांच्या मार्फत मी विचारणा केली. त्यांना विचारला असता मला ही माहिती मिळालेली आहे. मला वाटलं हा एक रस्ता याच रस्त्याला एखादा समांतर रस्ता बांधला जाईल असा माझा एक अंदाज होता, परंतु त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे की याच रस्त्यावरनं पुढे ही वाहतूक सुरू राहील. तर ती इथून पुढे कशी सुरू होईल ते देखील मी तुम्हाला आता तसे पुढे जाणार तसे दाखवणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा या रिंग रोडचा आपल्याला किती फायदा होईल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला, तसेच अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला जो प्रवास आता सुरू आहे तो दुर्गाडीच्या दिशेने, दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने. रिंग रोड डोंबिवली ते टिटवाळा आपण खाडी किनारे सुरू असलेले कामे पाहिलेले आहेत. त्यानंतर ते जे काम आहे ते येऊन कुठे जोडले जाणार आहे ते देखील दाखवतो. हा रस्ता नंतर मला वाटतं जेव्हा हा रिंग रोड सुरू या रस्त्यावर हा रस्ता गजबजलेला असेल, कारण डोंबिवलीवरनं येणारे ज्या वाहन आहेत ते याच रस्त्यावर जाणार आहेत. प्लस हाच रस्ता पुढे बेल बाजारात नेऊन देखील इथे जोडला जातो. त्यामुळे जेव्हा प्रवास हा सुचारू होईल त्यावेळेस या ठिकाणी काहीतरी वाहतूक कोंडी होऊ शकते, कारण त्या अधिकाऱ्याने सांगितलं याच रस्त्याचा वापर होणार आहे. माझा तर अंदाज होता की कदाचित हे पाहू शकता दुर्गाडी किल्ल्याचा प्रवेशद्वार असो. माझा तर अंदाज होता की कदाचित खाडीच्या किनाऱ्यावरून तो जो ब्रिज बांधला जातो तो कदाचित इथे डम्पिंग ग्राउंड आहे तो जकात नाका इथपर्यंत देऊ शकतो असा माझा एक अंदाज होता, जो माझा अंदाज
चुकीचा ठरलेला आहे आणि आपण दुर्गाडीचा जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आलेलो आहोत. आणि याच ठिकाणून आपल्याला पुन्हा एकदा डाव्या हाताला वळण घेऊन जो डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी जावे लागणार आणि तिथून मग डम्पिंग ग्राउंडच्या मागून जो रस्ता सुरू आहे तो मी पुढील व्हिडिओ दाखवेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओत.